नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 3 दिवसाच्या नंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मनापासून सॉरी तुम्हा सर्वांना. तर आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. तुम्ही बेसिक आरीवर्कचा क्लास करून ब्रायडल ब्लाऊज बनवू शकता. हा खूप जणींच्या मनामध्ये डाऊट आहे, की आम्ही बेसिकचा आरीवर्कचा क्लास करून ब्रायडलचे ब्लाऊज जे हेवी ब्लाऊज असतात ते बनवू शकतो का नाही? तर नक्की बनवू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही मी एक डिझाईन घेतली आहे आणि सिंपली ही डिझाईन खूप जास्त ब्लाऊजमध्ये चालणारी आहे. तर तेच एक फूल घेतलं आहे मी आणि हे असं हाताने जस्ट ड्रॉ केलं आहे, कारण की मी इथं फक्त तुम्हाला डेमो दाखवते आहे, की आपण कशी बनवायची डिझाईन ते. तर आणि म्हणजे असंच कुठं पण काहीतरी असं आपलं डिझाईनचा जो शेप असतो तर तो मी इथं देऊन घेते आहे. तर इथं मी हाताने जस्ट असा शेप दिला आहे, कारण की मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे, की आपण म्हणजे तुम्ही बेसिक वर्कचा क्लास करून ब्रायडलचे हेवी ब्लाऊज पण बनवू शकतात असं. तर इथं बघू शकता तुम्ही मी डिझाईन ड्रॉ केली आहे आणि ही जी नक्षीची जरदोजी असती तर ती मी इथं घेतली आहे. तर ही अशी बरोबर तेवढ्या मापामध्ये आपल्याला आडवी डिझाईनमध्ये ही जरदोजी बसली पाहिजे. तर त्यानुसार आपण इथं ती जरदोजी कट करून घेतोय. तर मग इथं छोटे छोटे असे कट मारून घेते मी जरदोजीला. बरोबर मापातच बसली पाहिजे, जेणेकरून थोडी कमी जास्त झाली नाही पाहिजे. जास्त झाल्यावर ती बाहेर दिसते डिझाईनच्या. तर इथं बघू शकता तुम्ही आपण सिंपल मशीनचा जो थ्रेड असतो, आपण ज्याने ब्लाऊज शिवतो, तर तो थ्रेड घेतला आहे, त्याला गाठ मारून घेतली आहे आणि सिंपल आपलं जसं आपण साखळी टाकायसाठी करतो, शुगर बीट्सवरती घेण्यासाठी वगैरे, तर तसंच केलेलं आहे. आणि इथं आपण जरदोजी जी आहे तर ती आडवी टाकून घेतोय ह्या डिझाईनमध्ये, बरोबर अशी आडवी. तर जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला, तर सेम तसंच करते मी. फक्त प्रत्येक जरदोजी टाकल्यानंतर आपण इथं गाठ मारून घेतोय. प्रत्येक जरदोजी टाकायची आणि गाठ मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला थ्रेड कुठेही वरती दिसणार नाही यासाठी. तसंच परत पुढं घ्यायचा नाही आहे आणि सगळ्या जरदोजी मी याच प्रकारे इथं टाकून घेते. व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे, कारण की ही प्रोसेस खूप लांब, म्हणजे खूप वेळ लागतो हे करायला. आणि मग तुम्ही बघून बघून पण बोर होऊ नये, कारण की एक जरदोजी 1-2 जशा टाकल्या आपण, तर सेम त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जरदोजी टाकून घ्यायच्या आहेत. तर काहीही वेगळं नाही आहे, एकच जसं पहिलं केलं तसं सगळं करून घ्यायचं. तर त्यामुळं फास्ट केलं फक्त, कारण की तुम्ही पण बघून तेच बघून बघून बोर व्हायला नको. तुम्हाला पण उत्सुकता असते की पुढं काय करायचं आहे. तर मग इथं आपण जे कट मनी असतात तर ते घेतलेले आहेत मी. आणि हे कट मनी आपण इथं बरोबर 4-4 टाकून घेतोय. 4च मणी टाकायचे आहेत. एका याला तुम्ही असं नाही की एका याला जास्त टाकले, एकाला कमी टाकले, असं नाही करायचे. एकदा 4 टाकले तर 4च टाकायचे, कारण एक मणी जरी तुमचा जास्त झाला तरी पण ती लाईन लगेच खालीवर दिसती. तर त्यामुळं बरोबर 4च टाकायचे. आणि ह्या एका फुलामध्ये मी लाईन्स पण 4च दिलेले आहेत, तुम्ही इथं बघू शकता. तर तसंच सेम ह्या सगळ्या फुलांमध्ये आपल्याला 4-4च लाईन देऊन घ्यायच्या आहेत. जास्त द्यायच्या नाही किंवा एखादी कमी पण द्यायची नाही. मनी पण कमी टाकायचं नाही किंवा जास्त टाकायचं नाही आणि लाईन पण कमी जास्त द्यायची नाही. बरोबर जेवढं आपण माप केलेलं आहे त्याच मापाने आपल्याला सगळे फुलं बनवून घ्यायचे आहेत. आणि इथे एक लक्षात ठेवायचं आहे, खाली आल्यानंतर आपण ज्यावेळेस आपण वरती जातो, वरती ज्यावेळेस आपण टाके टाकतो, तर त्यावेळेस आपल्याला मणी टाकायची नाही येतं. तर ज्यावेळेस आपण खाली येतो, बरोबर फुलाचं जे मध्ये सेंटर आहे तिकडे येतो, तर त्याच वेळेस आपल्याला मणी टाकत जायचे आहेत. म्हणजे एकाच डायरेक्शन मणी टाकायचे आहेत, जेणेकरून आपली एकदम फिनिशिंग ही प्रॉपर आली पाहिजे. तर त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता मी कसे मणी टाकते. आणि म्हणजे हे सगळे जेवढे आपले फुलं बनवणार आहेत आपण, सगळ्याला मणी टाकणार आहेत, तर त्यासाठी हीच प्रोसेस फॉलो करायची. किंवा खालून वरती साखळी टाका, फक्त धाग्याचा टाकायचा आणि वरून खाली येताना मग शुगर बीट्स टाकायचे. तर एकदम डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे.
की ब्रायडल ब्लाऊजमध्ये डिझाईन कशी बनते. तर ही एकदम ब्रायडल ब्लाऊजची हेवी वर्कवाली डिझाईन आहे. तर हिचा मी एक डेमो तुम्हाला दाखवते आहे की तुम्ही कसं बनवू शकता घरच्या घरी. तर इथून पुढचं थोडंसं मी फास्ट केलं आहे, कारण की ते सारखंच आहे सगळं. त्यामुळे जास्त वेळ घालून सांगण्यात तुम्हाला काही मजा नाही आहे. तर त्यामुळं मग इथून पुढचा व्हिडिओ हा फास्ट केलेला आहे. फक्त तुम्हाला कळावा की मी म्हणजे कसं भरलं आहे सगळं, नाही का. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला हे पूर्ण भरलेलं दाखवलेलं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ही डिझाईन स्लीव्हजला वगैरे बनवत असाल, तर मी इथं हाताने लगेच असं ड्रॉ केलं होतं कापडावरती, तर तुम्ही तसं करू नका. स्लीव्हजला आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, की आपले दोन्ही पण साईडच्या स्लीव्हजला बरोबर आपण जिथं ह्या साईडच्या स्लीव्हजला जिथं फूल आलंय, ते पण त्याच साईडच्या स्लीव्हजला तिथंच आलं पाहिजे. खालीवर झालं नाही पाहिजे किंवा कुठं डिझाईन कमी जास्त झालं नाही पाहिजे, कारण की आपल्या दोन्ही पण स्लीव्हज सारख्या दिसल्या पाहिजे तर त्यासाठी. तर त्यामुळे तुम्ही ही डिझाईन आधी कापडावर ड्रॉ म्हणजे पेपरवरती ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर मग छापा ट्रेस करा, काहीही करा, कार्बननी छापा किंवा मग ट्रेस करा. तुम्हाला जे करायचं ते करा. फक्त तुम्ही ज्यावेळेस म्हणजे सगळं तुमचं दोन्ही स्लीव्हजमध्ये सेम आलं पाहिजे, एवढीच एक काळजी घ्यायची आहे, दुसरं काहीही करायचं नाही आहे. आणि त्यानंतर हे जे आपण असा वेल बनवला होता, वेल टाईप, तर त्याला पण इथं शुगर बीटची लाईन देऊन घेतो आहे. तर मी ही लाईन वगैरे कशी द्यायची कटमण्यांची वगैरे याचे पण व्हिडिओ मी आधी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तुम्हाला ही लाईन जर व्यवस्थित देता येत नसेल तर सिंपल जशी लाईन आपण सरळ लाईन देतो तर तशीच द्यायची. कुठे गॅप वगैरे टाकायचा नाही आहे जास्त. कटमण्यांची लाईन इथं देऊन घेतलेली आहे. त्यानंतर हे असं एक फूल असतं बघा, तर ते पण आपण इथं म्हणजे जास्त चालतं कोणत्या पण डिझाईनला. तर त्याला काय करायचं आहे, हे फूल आपण पूर्ण हायलाईट ह्या कटमण्यांनीच करणार आहे, जेणेकरून कटमणी हा थोडा शायनिंग करतो. मग आपलं म्हणजे ते फूल पण शाईन करावं यासाठी इथं पण मी कटमण्याचा यूज करते. तर इथं कटमण्यांचा यूज पूर्ण फूल भरून करणार आहेत आपण. तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ज्या बॉर्डर असतात, बरोबर बॉर्डरनं आपल्याला इथं वर्क करत जायचं आहे, जेणेकरून आधी बॉर्डरची फिनिशिंग आल्यानंतर मग आतलं वर्क करायचं आहे आपल्याला, आधी आतलं करायचं नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपरली बॉर्डरचं सगळं वर्क करून घ्यायचं आहे. तर सेम मी जसं करते, जिथं पॉइंट येईल तिथं आपण एक बरोबर व्यवस्थित टाका वगैरे टाकून म्हणजे तो पॉइंट आपला बरोबर दिसला पाहिजे, तिथं पॉइंट हुकला नाही पाहिजे. तर ह्याची पण काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग आपलं फिनिशिंग सगळी बिघडून जाते. तर तसं नको व्हायला म्हणून. तर इथं बरोबर त्याच्यामध्ये आता आपण हे असं भरून घेतोय. तर सरळ लाईन टू लाईन, लाईन टू लाईन आपले हे शुगर बीट्स जेवढे जिथं बसतील, तर तसं फक्त भरगच्च दिसलं पाहिजे. कुठंही आपलं म्हणजे कापड वगैरे खालचं वरती दिसलं नाही पाहिजे. जागा रिकामी राहिली नाही पाहिजे किंवा एकावर एक पण चढलं नाही पाहिजे. एवढीच काळजी घ्यायची आहे. जेवढे बसतील तर तेवढे असे शुगर बीट्स टाकून म्हणजे कट बीट्स येते. तर कट बीट्स इथं टाकून घ्यायचे आहेत आणि इथं आपण आता गाठ मारून घेणार आहोत. आणि हे झालं आपलं कटमण्यांचं वर्क. आता आपण इथं सिल्क थ्रेड घेणार आहोत एक, आणि हा सिल्क थ्रेड घेतला आहे मी हा कलरचा. तुम्हाला जो कलर कॉम्बिनेशन तुमच्या साडीमध्ये वगैरे असेल तुम्ही तो घेऊ शकता. इथे मी फक्त तुम्हाला एक डेमो दाखवते करून. आणि हा सिल्क थ्रेड जो आहे तर तो 2 पदरी करून घेतला आहे, त्याला गाठ मारून घेतली आहे आणि त्यानंतर मग इथं हे स्टिचेस करून घेते इकडून तिकडून असं. हे पण तुम्हाला क्लासमध्ये प्रॉपरली शिकवलं जाणार की सिल्क थ्रेडने स्टिचेस वगैरे कसे घ्यायचे. सिल्क थ्रेडचं पण मी तुम्हाला स्टिचेस कसे घ्यायचे याचा पण व्हिडिओ अपलोडिंग केलेला आहे. तुम्ही तो पण आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. प्रॉपर सिल्क थ्रेड खालून वरती येत नाही, तो थोडासा नाजूक असतो, त्यासाठी स्टिचेस कसे घ्यायचे हे पण मी चॅनलवरती सांगितलेलं आहे. तुम्ही ते पण तिथे जाऊन बघू शकता व्हिडिओ. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम सिंपल आहे हे, पण आपण आपल्या क्लासच्या बेसिकच्या याच्यामध्ये सिल्क थ्रेडचं वर्क पण ॲडेड आहे, तर ते पण तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे. आणि कटमण्यांचं वर्क पण ॲड आहे त्याच्यात, की कटमणी कसे टाकायचे, फूल वगैरे कसे बनवायचे हे पण तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे.
तर त्यामुळे असं अवघड असं काहीही नसतं. फक्त एक असतं की डिझाईन तुम्हाला भरगच्च दिसते, त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडतो की ब्रायडलची डिझाईन आपण बनवू शकतो की नाही. तर नक्कीच बनवू शकता. तर इथं बघू शकता आपलं हे झालेलं आहे. आता मी हे फूल घेते, हे पान करायला घेते सॉरी. आणि सेम हीच प्रोसेस आहे. या सगळे पानं आपण ह्याच याने बनवून घेणार आहोत. तर खूप सोपं आहे, म्हणजे असं अवघड काहीही नाही आहे. तुम्हाला जे बेसिक वर्कमध्ये शिकवलं जातं तर तेच सगळ्या ब्रायडलला वगैरे 3D 5Dला पण चालतं. फक्त आयडिया आली पाहिजे की कसं काय बनवायचं. तर त्यासाठी आपले व्हिडिओ रोज डेलीमध्ये बघत जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला पण व्हिडिओ टाकायला उत्साह येईल की आपले व्हिडिओ कोणीतरी बघतंय बुवा. मग व्हिडिओ टाकायला पण भारी वाटतं नाही का, सगळ्यांनी सपोर्ट केल्यानंतर. मग मला पण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला, शेअर करायला मस्त वाटतं. कारण की हा एक व्हिडिओ काढायला माझा जवळपास 1 दिवस पूर्ण जातोय. कारण की हे एवढी डिझाईन बनवायला खूप वेळ जातो खरंच. तर त्यामुळं तर इथं बघू शकता हे साईडचे बाकीचे पानं पण मी करून घेतलेले आहेत बनवून. आणि तोच थ्रेड मी इथं आता इथं मी घेतलेला आहे. तर हा थ्रेड जो आहे तर तो मी 5 पदरी केला आणि त्यानंतर सुईमध्ये ओवला. मग सुईमध्ये ओवल्यानंतर तो 10 पदरी झालेला आहे. तुम्हाला समजू शकतं. तर हा इथं 10 पदरी थ्रेड घेतलेला आहे आपण आणि त्याने आपण इथं फ्रेंच नॉट बनवून घेतोय. तर ही जी धाग्यांची जी नॉड आहे तर ही पण तुम्हाला क्लासमध्ये शिकवली जाणार आहे. तर फक्त जे आपण बेसिकच्या क्लासमध्ये हे सगळं शिकतो, तर त्यामुळे तुम्हाला हेवी ब्लाऊज बनवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. हे सगळं आपण बेसिकच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही सेम. आणि सगळे ह्या राऊंडला सगळे फुलं वगैरे भरून घ्यायचे. तुम्ही बघू म्हणजे ब्रायडल ब्लाऊजला वगैरे पाहिलं असेल, हे फुलं वगैरे मध्ये असे भरगच्च भरलेले असतात. तर सेम ह्याच प्रोसेसने आपण इथं हे फुलं वगैरे इथं टाकून घ्यायचे आहेत. तर असेच तुम्हाला फास्ट आता मी इथून पुढं थोडंसं फास्ट केलं आहे, कारण की सेम हीच प्रोसेस आहे. मग तुम्ही पण पाहून बोर व्हायला नको आणि व्हिडिओ पण खरंच खूप मोठा होत चालला आहे. त्यामुळं मग इथं मी हे फास्ट केलेलं आहे. आणि फक्त एक लक्षात ठेवायचं, ते कुठेही जागा सोडायची नाही. फक्त सरळ लाईनमध्ये घ्यायचं राऊंडमध्ये आणि मग त्यामुळे त्याला फिनिशिंग एकदम छान येते. असे एकदम राऊंड सर्कलमध्येच आलं पाहिजे. परत आपण दुसरा राऊंड पण इथून सुरू केला आहे, तर तो पण राऊंड आपला एकदम राऊंडमध्ये आला पाहिजे. म्हणजे या फुलांची फिनिशिंग एकदम छान येते आणि कुठेही जागा सुटत नाही. मग त्यामुळे असं भरगच्च पण दिसतं. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम असं आपलं डिझाईन जी आहे ती भरगच्च दिसायला सुरू झाली आहे. तर खूप सोपं आहे, केल्यानंतर सगळं सोपं असतं असं म्हणतात. तर हे सगळं पूर्ण आपण इथं ह्या जे नॉड आहे तर तिने भरून घेतलंय. तर बघू शकता आपलं हे पूर्ण झालेलं आहे. तर आता त्यानंतर सिंपल तुम्हाला ब्रायडल ब्लाऊजमध्ये दिसत असेल की हे जे स्टोन असतात तर हे खूप जास्त प्रमाणात चिटकवलेले असतात. त्याने ब्लाऊजला शायनिंग येते आणि हायलाईट चांगल्या प्रकारे होतं. तर इथं मी फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि हे असे स्टोन घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणते पण स्टोन घेऊ शकता आणि सिंपल हे स्टोन तुम्हाला असे थोडे जास्त प्रमाणात चिटकून द्यायचे आहेत, जेणेकरून आपलं ब्लाऊज अजून शाईन करतं. तर इथं बघू शकता मी ह्या छोटीशी क्लिप तुम्हाला अशी जवळून दाखवते की एकदम ब्रायडल ब्लाऊजचा लुक वाटतोय. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून